संत ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र तर सर्वांनाच माहीत आहे, त्यांच्या वडिलांचंही बऱ्यापैकी माहिती सर्वांना आहे. पण आज आपण अशा संताचं चरित्र बघणार आहोत जे बऱ्याच कमी लोकांना माहीत आहे आणि साहित्यात पण दुर्मिळ आढळतं. ते म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज यांचे आजोबा गोविंदपंत महाराज कुलकर्णी. संत कृपा झाली इमारत फळाली असे आपण जेव्हा म्हणतो तेव्हा त्या इमारतीचा पाया ज्यांनी मजबूत केला त्या पूर्वजांचे स्मरण करणे अत्यंत गरजेचे आहे. जगद्गुरू संत ज्ञानेश्वर महाराज, संत निवृत्तीनाथ महाराज, संत सोपानदेव आणि आदिमाता मुक्ताबाई या 4 दिव्य भावंडांनी महाराष्ट्राला जे भक्तीचं अमृत दिलं त्या अमृताचा मुख्य झरा आपेगावच्या भूमीत उगम पावला होता. माऊलींच्या या घराण्यात भक्तीची आणि वारीची परंपरा रुजवणारे मुख्य पुरुष म्हणजेच त्यांचे सख्खे आजोबा श्री गोविंदपंत कुलकर्णी म्हणजेच गोविंदपंत महाराज. गोविंदपंत महाराजांचे जीवन साधेपण, सदाचार आणि विठ्ठलचरणी असलेल्या अढळ निष्ठेचे प्रतीक आहे. गोविंदपंत महाराज हे गोदावरीच्या तीरावरील पवित्र श्री क्षेत्र आपेगाव म्हणजेच तालुका पैठण येथील कुलकर्णी होते. ते अत्यंत धार्मिक, सच्चिल आणि रुजू स्वभावाचे ब्राह्मण होते. गोदावरीच्या कुशीत वसलेल्या आपेगावच्या वाड्यात त्यांचे निवासस्थान होते. त्यांच्या पत्नीचे नाव सतीबाई होते. हे दाम्पत्य घराण्यात येणाऱ्या प्रत्येकाचा आदर तिथ्य करायचे. घरी येणाऱ्या साधू संतांची सेवा करणे, गोरगरिबांना अन्नदान करणे हा त्यांचा नित्यनेमच होता. परंतु या सात्विक दाम्पत्याच्या पदरात बरीच वर्ष अपत्य नव्हते. त्यांनी विठ्ठलचरणी आर्त प्रार्थना केली आणि अनेक नवस सायासानंतर त्यांच्या पोटी एका दिव्य पुत्राचा जन्म झाला, ज्याचे नाव होते विठ्ठलपंत म्हणजेच माऊलींचे वडील असे ठेवले. बरेचदा अनेकांना प्रश्न पडतो की वारीची सुरुवात तर संत ज्ञानेश्वरांनी केली, तर संत ज्ञानेश्वरांच्या आधीपासूनही वारीची सुरुवात झाली होती. कारण त्यांचे आजोबा श्री गोविंदपंत महाराज हे पंढरीचे अत्यंत नियमित वारकरी होते आणि नित्यनेमाने आषाढी कार्तिकीची पायी वारी करत होते. ज्ञानेश्वर महाराजांचे घराणे हे मूळचेच विठ्ठल भक्त होते. गोविंदपंत महाराजांचे वडील आणि त्यांचे पूर्वजही पंढरीचेच वारकरी होते. गोविंदपंत यांनी ही वारीची परंपरा अत्यंत निष्ठेने पुढे चालवली. दरवर्षी शेतात पेरणी झाली की आषाढ महिन्याची ओढ लागली की गोविंदपंत हातात टाळ घेऊन गळ्यात तुळशीची माळ घालून आपेगावहून पंढरपूरकडे पायी निघत असत. विठ्ठलपंत माऊलीचे वडील लहानपणापासूनच विरक्त आणि अध्यात्माकडे झुकलेले होते. याचे मुख्य कारण म्हणजे त्यांना बालपणी लाभलेले वडील गोविंदपंत महाराजांचे संस्कार. गोविंदपंत जेव्हा पंढरीच्या वारीला जायचे तेव्हा ते बाल विठ्ठलपंतांनाही सोबत घेऊन जायचे. चंद्रभागेचे स्नान, विठ्ठलाचे दर्शन आणि वारीतील संतांचा सत्संग यामुळेच विठ्ठलपंतांच्या मनात लहानपणीच तीव्र वैराग्य निर्माण झाले होते. थोडक्यात सांगायचे तर माऊलींच्या वडिलांना वारीची पहिली दीक्षा देणारे त्यांचे वडील स्वतः गोविंदपंत महाराजच होते. विठ्ठलपंत जसे मोठे झाले तसे त्यांचे प्रपंचातील मनच उडाले. ते तीर्थयात्रा करत असत. आळंदीला पोहोचले. तिथे आळंदीचे सिद्धोपंत कुलकर्णी यांनी विठ्ठलपंतांची सात्विकता पाहून आपली मुलगी रुक्मिणीबाईचा विवाह विठ्ठलपंतांशी करून देण्याचा प्रस्ताव ठेवला. पण विठ्ठलपंत विरक्त असल्याने त्यांनी सांगितले, माझ्या वडिलांच्या म्हणजेच गोविंदपंतांच्या संमतीशिवाय मी विवाह करू शकत नाही. त्याच रात्री एक अद्भुत प्रसंग घडला. आपेगावमध्ये वृद्ध गोविंदपंत आपल्या मुलाच्या विरहाने चिंतेत होते. साक्षात पंढरीच्या विठ्ठलाने गोविंदपंत महाराजांना स्वप्नात दृष्टांत दिला. गोविंदपंता, चिंता करू नकोस. तुझा मुलगा आळंदीला सिद्धोपंतांच्या घरी आहे. तू तातडीने आळंदीला जा आणि विठ्ठल रुक्मिणीचा हा विवाह आनंदाने घडवून आण. हा विवाह केवळ एक संसाराची सुरुवात नाही, तर यातून विश्वाचे कल्याण करणारे दिव्य अवतार भूतलावर येणार आहेत. भगवंताचा हा स्वप्न दृष्टांत होताच गोविंदपंत आणि सतीबाई आनंदाने आळंदीला आले. त्यांनी विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाईंचा विवाह लावून दिला. साक्षात ईश्वरी इच्छेने झालेल्या या विवाह सोहळ्याचे साक्षीदार गोविंदपंत महाराज होते. लग्नानंतर काही काळाने विठ्ठलपंत प्रपंचाला कंटाळून कोणालाही न सांगता काशीला निघून गेले आणि तिथे त्यांनी संन्यासाची दीक्षा घेतली. आपला एकुलता एक गुणवान मुलगा गृहस्थाश्रम सोडून संन्यासी झाला हे ऐकून वृद्ध गोविंदपंत आणि सतीबाई यांच्यावर दुःखाचा कडाडून डोंगर कोसळला. आपला वंशाचा दिवा आणि म्हातारपणाचा काठी असलेला मुलगा निघून गेल्यामुळे ते अत्यंत व्याकुळ झाले. असे म्हटले जाते की पुत्राच्या विरहाने आणि वृद्धत्वामुळे त्यांचे उर्वरित आयुष्य आपेगावमध्ये अत्यंत विरक्तीत आणि विठ्ठल नामाचा धावा करण्यात गेले. पुढे विठ्ठलपंत जेव्हा गुरूंच्या आज्ञेने पुन्हा गृहस्थाश्रमात परत आले तोपर्यंत गोविंदपंत महाराज अत्यंत वृद्ध झाले होते किंवा काळाच्या पडद्याआड गेले होते असे संदर्भ इतिहास संशोधक मांडतात. आज जेव्हा आपण आळंदीत माऊलींच्या समाधीवर डोके टेकवतो किंवा पंढरपुरात विठ्ठलाचे रूप डोळ्यात साठवतो तेव्हा आपल्याला आपेगावच्या त्या पवित्र मातीचे आणि गोविंदपंत महाराजांचे स्मरण केले पाहिजे. जर गोविंदपंत महाराजांनी वारीची ती परंपरा पाळली नसती, विठ्ठलपंतावर भक्तीचे संस्कार केले नसते, तर कदाचित आपल्याला ज्ञानेश्वरीसारखा महान ग्रंथ आणि माऊलींसारखे दैवत लाभले
केले नसते. वारकरी संप्रदायाचे बी पेरण्याचे महान कार्य या आजोबांनी केले होते. अशा या माऊलींच्या घराण्याचे आद्य पुरुष, पंढरीचे निस्सीम वारकरी, साक्षात पांडुरंगाचा दृष्टांत लाभलेले संत श्रेष्ठ श्री गोविंदपंत महाराज यांच्या पावन स्मृतीस आणि चरणी साष्टांग दंडवत. रामकृष्ण हरी. तुम्हाला हे चरित्र कसं वाटलं नक्की मला सांगा कमेंटमध्ये. आणि अजून कोणाचं चरित्र तुम्हाला ऐकायला आवडेल हेही मला सांगा, कारण आषाढी वारी निमित्ताने मी आपल्या या चॅनलवर सर्वच संतांचे चरित्र अपलोड केलेले आहे. अगदी संत नामदेव महाराज, संत एकनाथ महाराज, संत प्रेमानंद महाराजांचं सुद्धा मी चरित्र चॅनलवर अपलोड केलेलं आहे. तुम्ही त्यासाठी एकदा चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला सगळे व्हिडिओ आपोआपच तुमच्या यूट्यूब फीडमध्ये येत जातील.